पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजोबा, ओढणी अडकलीये। मुळात इथे येण्याचा तिचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, नव्हे तो अतिरेकीच आहे। तुम्हाला जे काही वाटतंय ना किंवा जे काही सांगायचंय ते मला लिहून देता? मालक, भात रांधाय घेऊ काय? भात रांधाय घेऊ काय? महाजन, महाजन, काही नाही, शरूचे रिपोर्ट्स आलेत म्हणून मी तुम्हाला दाखवायला आले होते। बाई शरीवरी काय झालं? आजोबांच्या खोलीत असताना दारात अडकून फाटली। ह्याची चिंधी कुठे सापडतच नाहीये। चिंधीच ना, जाऊन जाऊन कुठं जाणार? सापडेलच। आणि तसा चिंधीचा काय उपयोग नाही बघ। उपयोग झालाच तर ते सोड, बाबा कुठे आहेत? कसे सोन्यावाने दिसायलेत ना? तू जातेस का इथून? गुरुजी, काय झालं? विभाच्या पत्रिकेत काय वंगाळ दोष आहे का? गुरुजी सांगा की, पत्रिकेत दोष आहे का? तुमच्या सुनेची पत्रिका बघता थोडी क्लिष्ट आहे। ग्रहदशा बघता कुंडली थोडी विचित्र वाटते। राहूची वक्रदृष्टी त्रासाचं कारण ठरते, पण तिला काहीतरी त्रास आहे, तो तब्येतीचा किंवा आरोग्याचा असं वाटत नाहीये। जवळच्या नात्यातून थोडासा त्रास दिसतोय, पण त्याची तीव्रता एवढी नाहीये। पण एकंदरीत पत्रिका काहीतरी विचित्र घडण्याचे संकेत देत आहे। अहो, मी सुटले तिथनं, चंद्रविलास मधनं, त्या राक्षसाच्या तावडीतनं मी सुटून आले बघा। ताई, परिस्थिती थोडी कठीण आहे। तुम्हाला तुमच्या सुनेची काळजी घ्यावी लागेल आणि कोणी जबाबदार व्यक्ती तिच्या सहवासात असली तर बरोबर। गुरुजी, विभाची मोठी बहीण असती पुण्याला, थोडे दिवस तिच्याकडे पाठवून देऊ का? एकंदरीत पत्रिका बघता त्याचा काही उपयोग होणार नाही असं वाटतंय। ताई, मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका। सप्तमेश अष्टमात असल्यामुळे तिचा विधवा योग तर आलाच आहे आणि आता लग्नी गुरु आहे आणि त्याची दृष्टी ही सप्तमातल्या शनीवर आहे। त्यामुळे पुनर्विवाह म्हणजेच दुसरं लग्न याचा योग संभवतोय।
आणि हा दुसऱ्या लग्नाचा योग लवकरच असणार आहे. आणि या सगळ्यात तीव्र चंद्रबल लग्नात महत्वाची भूमिका बजावताना दिसत. गुरुजी तुमची दक्षिणा. नको, तेवढा गुलाल लावलेला ओला नारळ पिंपळाला अर्पण करा. येतो मी. दुसऱ्या लग्नाचा योग. वा, शशिकांतराव, म्हणजे पत्रिका तिची बघितली, नशीब तुमचं उजाडलं. वा. बापरे, एवढं गरम का वाटतं इथे? भट्टी लावलीये का? चटके लागतायत पायाला. पण इथे तसं गरम काहीच नाहीये आजूबाजूला. जाऊ दे. शे, कसला हसू नरहरी पंता. तू हरलास त्याचं दुःख कमी व्हावं म्हणून हसतोयस ना. 100 पावसाळे जास्त पाहिलेत मी तुझ्यापेक्षा नाना. 100. चंद्रविलासनं पहिली चिंदी दिली नाना. तुझ्या नातीची चिंधी शर्वरीची. अरे, चिमणी जशी एक एक गवताची गाडी आणून घरट बनवते, तशी तुझ्या नातीच्या कपड्याची एक एक चिंधी आणून मी ड्युटी बनवणार. आणि मग त्याच्यापासून बनवणार ड्युटी. ती ड्युटी पेटेल आणि ती पेटलेली ड्युटीच हा यज्ञ प्रज्वलित करेल. नाना, यज्ञाची एक एक सामुग्री मी जमवायला सुरुवात केली. आणि ऐक नाना, 3री घंटाही झाली बर का. बाप लेकीच्या नात्यात ठिणगी पडली. जस जसा दिवस उजाडेल, जस जसा नवा दिवस उजाडेल, तस तसं नात्यातलं अंतर अजून वाढत जाणार. तुमचं प्रेम, जिव्हाळा, पुलकी यांच्या आहुतीने यज्ञ पेटणार नाना. बाप लेकीच्या नात्याची राख रांगोळी होणार नाना.
तुझे हात सडके आहेत नाना. काय लिहिशील रे? हा? आणि लिहायला जाशील तरी मुलाचं दुर्दैवच लिहिशील की रे. जे मी ठरवणार आहे. नाना, तुझी कुंडली मी लिहिली तसा तू जगलास. तुझ्या मुलाची कुंडली मीच लिहिणार आणि तसंच तो जगणार. असं काहीही होणार नाही. आणि तू कोण लिहिणार रे नशीब? नशीब तर तू लिहितो वरचा. आणि माझ्या नशिबात भोगलेले भोग माझ्या मुलाच्या नशिबात नसणार आहेत. नाना, खुळा रे खुळा. कुठून येतो रे एवढा आत्मविश्वास? अरे अनंता, तुझ्या प्रयोगासाठी उपयोगाचाच नाहीये. त्याचं फक्त 2 जणांचं कुटुंब आहे. आणि तुझ्या शरीर बदलासाठी तुला किमान 3 जणांचं कुटुंब आवश्यक आहे. आई, वडील आणि 16 वर्षाची मुलगी. एक पूर्ण कुटुंब. पण इथे कुटुंबच अपूर्ण आहे. एक पात्रच नाहीये. आईच नाहीये. आई काय काळजी करेल एवढी काळजी करता तुम्ही शर्वरीची. काळजी करू नका, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तेच सांगायला आले होते मी. थँक्यू सो मच. चला, एक तरी टेन्शन गेलं. म्हणजे आणखी काही टेन्शन आहे का तुम्हाला? मगाशी नानांनी, म्हणजे मी निघालेच होते, मेन गेटवर पोचले तेवढ्यात आरडाओरडा ऐकू आला. मागे वळून बघितलं तर नाना रेलिंगवर चढले होते. तुम्ही त्यांना थांबवलत, खाली उतरवलत म्हणून बरं, नाहीतर आज काही खरं नव्हतं. चला, कुणाचा तरी माझ्यावर विश्वास आहे म्हणायचं. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? मला समजलं नाही. खरं तर मलाच काही समजेन असं झालंय. आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मुलीनी, शर्वरीनी माझ्यावर अविश्वास दाखवलाय. मी तुम्हाला सांगू शकत नाही मला आतून कसं वाटतंय ते. नेमकं काय झालंय? मी नानांच्या खोलीमधनं बाहेर पडलो. खाली काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून मी मागे वळून बघितलं तर नाना रेलिंगवर चढले होते. मी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलो. आमची झटापट सुद्धा झाली, पण त्यांनी उडी मारायची ठरवलीच होती. तेवढ्यात शर्वरी तिकडे आली. बाबा, काय करतोय? सोड त्यांना. नाही, शरू नाही. तिने माझ्याबद्दल वेगळाच समज करून घेतलाय. तिने काय समज झाला तिचा? तिला असं वाटतंय की मी नानांना, म्हणजे माझ्या मुलीला मी इतका नीच वाटतोय ह्याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. आजपर्यंत ज्या मुलीने माझा एकही शब्द खाली पडू दिला नाही, तिने माझ्यावर असा डोळे झाकून कायम विश्वास टाकलाय. तिलाच असं वाटतंय की मला तुम्ही खरं सांगा, मी अशा थराला जाऊ शकेन का हो? म्हणजे मला मान्य आहे की तुम्ही मला पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा मी रॉंग नंबर म्हणून फोन ठेवून दिला होता. सॉरी. मी तुम्हाला एक खरं सांगू, या वास्तूमध्ये राहण्याची मला कणभर सुद्धा इच्छा नाहीये. मला ते माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय. पण म्हणून मी त्यांचा जीव घेईन असं जे माझ्या मुलीला, एवढा काय विचार करतेस का?
महाजन वहिनीचं लग्न लावून दे काय, म्हणजे ती घरात पण राहील आणि ताब्यात पण. बघ ते काय अहो घरी नसलो तरी सगळं माहिती असतं मला. परत गेली ना तिकडे वाड्यावर, वाटलंच मला. अगं सासू आहे का कोण आहे तू? हा मोकाट सोडलंय सुनेला. हे बघ तुला परत सांगतो, मी शेण घाललं ना तर आपली आबरू जाईल, तुझी पण आणि माझी पण. माझ्याशी लग्न झालं ना सरळच करतो तिला. काय लावशील ना आमचं लग्न? हे बघ माझ्याशी लग्न लावलं ना, तुला सांगतो खरं, तिला या सगळ्यापासून लांब घेऊन जाईल. खरं सांगतोय. म्हणजे तू मी ती आपण सगळे निघून जाऊ आणि या भुलगाव पासून लांब कुठेतरी जाऊन सेटल होऊ. सावली पण नको त्या वाड्याची. काय अगं बोल ना, कसला विचार करती? पोरगा आहे मी तुझा, तू माझा विचार करायचा का तुझ्या सुनेचा? हा हे बघ मला तिच्याशीच लग्न करायचंय. तसं बी ती माझीच बायको व्हायला आली होती ना. आता नाही अमितला जाऊन बी लई वर्ष झाली. काय प्रॉब्लेम आहे ग तुला? हा अगं किती दिवस तिला अशी उपाशी ठेवशील? माझ्या रुबाब दाखवतीस होय ग? हा बरोबर आहे, तुला तिचाच पुळका येणार. तू बी त्यातलीच. ती वाड्यावर जाती आणि तू बी वाड्यावर जायचीस. तुम्ही सारख्याला वारक्या सासू सुना. शशी शशी करू नको. तुला कळतंय मी काय म्हणतोय ते. काय ग तुझ्या लाडक्या सुनेला सांगितलं का तिचा नवरा कोणाचा पोरगा आहे ते? तू वाड्यावर गेलीस आणि गरोदर राहिलीस. सगळ्या गावाला तुझी हिस्ट्री माहिती आहे. आणि आता तुझी सून तिने शेण खाल्लं ना, हिस्ट्री रिपीट होणार. मारा मग. हे बघ मी लग्न करीन तर विभाषीच करीन. शशी तुझा प्रयोग अनंतावर यशस्वी होणार नाही. अनंताचं तू काहीही वाकडं करू शकत नाही. नरहरी तुझा प्रयोग फसणार. आणि तू डाव बनणार आहेस. मोडून जाईल डाव असा घालतच नाही मी घाव. नाना अनंताचं कुटुंब पूर्ण होणार. चंद्रविलास त्याचं काम करणार. तुला पाहायचंय का रे? जा जाऊन बाहेर बघ. नाना खोळा रे खोळा.
तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. मी बोलू का शर्वरीशी? नाही, नको. हे दोघं एकत्र येता कामा नये. गैरसमज आमच्यात झालाय, आम्हीच सोडवला पाहिजे. तुम्ही मला फक्त रिपोर्ट दाखवू शकाल? हां, एक मिनिट. हां,